शहरातील संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंतामणी नगर परिसरात नशेखोर तरुणांचा उच्छाद दिवसेंदिवस भीषण स्वरूप धारण करत असून ज्येष्ठ नागरिक अक्षरशः दहशतीखाली जगत आहेत. सोमवारी सायंकाळी रिक्षा स्टॉप परिसरात 5 ते 6 तरुणांनी जवळपास तासभर उन्मत्त धिंगाणा घालत ज्येष्ठांसाठी बसवण्यात आलेली बाकडी निर्दयपणे फोडल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर मंगळवारी सकाळी सुमारे 11च्या सुमारास संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश कदम यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. संबंधितावर कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेकडून ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेली 5 ते 7 बाकडी या प्रकारात पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. दररोज सायंकाळी चिंतामणी नगर, घनश्यामनगर, संजयनगर आणि जासूदमळा परिसरातील ज्येष्ठ नागरिक येथे एकत्र येत असतात. मात्र नशेखोरांच्या दमदाटीमुळे आता त्यांना घराबाहेर पडणेही धोकादायक झाले. स्थानिकांच्या माहितीनुसार बस स्टॉप लगतच्या मोकळ्या जागेत खुलेआम अवैध दारू विक्री सुरू असून त्या ठिकाणी नशेखोरांचा अड्डाच तयार झाला आहे. विशेष म्हणजे पोलीस ठाणे अगदी जवळ असतानाही या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान चिंतामण नगर ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने पोलीस निरीक्षक सतीश कदम यांना निवेदन देऊन नशेखोरावर तसेच दहशत माजवणाऱ्या तरुणावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यासोबतच रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या गायींच्या खोरामुळेही नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. निवेदनात परिसरात वाढत असलेल्या तरुणांचा उच्छाद, ज्येष्ठ नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती तसेच सार्वजनिक ठिकाणी होणारा त्रास याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी कठोर आणि तातडीची पावले उचलावीत अशी ठाम भूमिका संघटनेने मांडली. यावेळी बसवेश्वर स्वामी, दत्ताकुमार ढोले, नंदकुमार चव्हाण, श्याम वांगीकर, प्राध्यापक पतंगराव जगताप, वसंत इंगळे, सुरेश देसाई, भीमराव भगत आदी उपस्थित होते.